नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या संरक्षण अधिकारी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये महिला व बालविकास मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय म्हणून कधी स्थापन झाले? ऑप्शन आहे ए 1985, बी 1992, सी 2000, डी 2006। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 2006। भारतामध्ये महिला व बालविकास मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय म्हणून 2006 या वर्षी स्थापन झाले। आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झाला? ऑप्शन आहे ए बाल कामगार कायदा, बी बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005, सी किशोर न्याय कायदा 2015, डी शिक्षणाचा अधिकार कायदा। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005। आता पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 3, भारताच्या संविधानातील कोणता अनुच्छेद महिलांना विशेष तरतुदी करण्याची मुभा देतो? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 14, बी अनुच्छेद 15, सी अनुच्छेद 16, डी अनुच्छेद 21। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अनुच्छेद 15 3। भारताच्या संविधानातील अनुच्छेद 15 हा अनुच्छेद महिलांना विशेष तरतुदी करण्याची मुभा देतो। आता यानंतरचा प्रश्न घेऊया, राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहे ए मुंबई, बी कोलकाता, सी नवी दिल्ली, डी भोपाळ। उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली। राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे। आता पुढचा प्रश्न आहे, किशोर न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2000, बी 2006, सी 2012, डी 2015। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 2015। किशोर न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 या वर्षी लागू झाला। आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? खाली ऑप्शन दिलेले आहेत ए 2012, बी 2014, सी 2015, डी 2016। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2015। भारतामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 या वर्षी सुरू करण्यात आली। आता पुढचा प्रश्न घेऊया, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC कोणत्या वर्षी स्थापन झाला? ऑप्शन आहे ए 1990, बी 1993, सी 1996, डी 2000। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1993। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC 1993 या वर्षी स्थापन झाला। आता पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानातील कोणता अनुच्छेद बालकांचे संरक्षण करतो? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 21A, बी अनुच्छेद 23, सी
अनुच्छेद 24, डी वरील सर्व. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. भारताच्या संविधानातील अनुच्छेद 21A, अनुच्छेद 23, अनुच्छेद 24 हे अनुच्छेद बालकांचे संरक्षण करतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. आता पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 26 जानेवारी, बी 8 मार्च, सी 15 ऑगस्ट, डी 2 ऑक्टोबर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 8 मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पोस्को कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2008, बी 2010, सी 2012, डी 2015. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2012. पोस्को कायदा हा 2012 या वर्षी लागू झाला. आता पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? ऑप्शन आहे ए 5 ते 12 वर्षे, बी 6 ते 14 वर्षे, सी 7 ते 16 वर्षे, डी 0 ते 14 वर्षे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 6 ते 14 वर्षे. भारतामध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वर्षे या वयोगटासाठी आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया, महिला सशक्तीकरणासाठी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला दिवस कोणता? ऑप्शन आहे ए 8 मार्च, बी 11 ऑक्टोबर, सी 25 नोव्हेंबर, डी 10 डिसेंबर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 8 मार्च. महिला सशक्तीकरणासाठी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला दिवस 8 मार्च आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया, राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन आहे ए 2016, बी 2017, सी 2018, डी 2019. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2018. राष्ट्रीय पोषण अभियान 2018 या वर्षी सुरू झाले. आता यानंतरचा प्रश्न घेऊया, भारतामध्ये ICDS योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन आहे ए 1972, बी 1975, सी 1980, डी 1985. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1975. भारतामध्ये ICDS योजना ही 1975 या वर्षी सुरू झाली. आता पुढचा प्रश्न आहे, बालकामगार प्रतिबंधक व नियमन अधिनियमात मोठा दुरुस्ती कायदा कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन आहे ए 2006, बी 2012, सी 2016, डी 2018. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2016. बालकामगार प्रतिबंधक व अधिनियमात मोठा दुरुस्ती कायदा 2016 या वर्षी सुरू झाला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, घरगुती हिंसाचार कायद्यात घरगुती नातेसंबंध म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए फक्त विवाह संबंध, बी रक्तसंबंध, विवाह, दत्तक व सहजीवन संबंध, सी फक्त सहजीवन, डी फक्त संयुक्त कुटुंब. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रक्तसंबंध, विवाह, दत्तक व सहजीवन संबंध. आता पुढचा प्रश्न आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 मध्ये संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतो? ऑप्शन आहे ए राज्य शासन, बी केंद्र शासन, सी उच्च न्यायालय, डी महिला आयोग.
आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए राज्य शासन. प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 मध्ये संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य शासन करते. आता यानंतरचा प्रश्न आहे DIR डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट कधी तयार केला जातो? ऑप्शन आहे ए तक्रार नोंदवल्यानंतर त्वरित, बी न्यायालयीन उपदेशानंतर, सी पोलीस FIR नंतर, डी आरोपी अटक झाल्यावर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी न्यायालयीन उपदेशानंतर. DIR डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट हा न्यायालयीन आदेशानंतर तयार केला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संरक्षण अधिकारी पीडित महिलेसाठी कोणती भूमिका बजावतो? ऑप्शन आहे ए तपास अधिकारी, बी मध्यस्थ, सी मदतनीस व समन्वयक, डी न्यायाधीश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मदतनीस व समन्वयस्क. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे घरगुती हिंसाचार कायद्यानुसार सामायिक घर म्हणजे काय? तर ऑप्शन दिलेले आहेत ए फक्त पतीच्या नावाचे घर, बी भाड्याचे घर, सी जेथे पीडित महिला राहत होती किंवा राहत आहे असे घर, डी फक्त सासरचे घर. तर उत्तर आहे ऑप्शन सी जेथे पीडित महिला राहत होती किंवा राहत आहे असे घर. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया संरक्षण अधिकारी कोणती शक्ती वापरू शकतो? ऑप्शन आहे ए अटक करणे, बी शिक्षा देणे, सी न्यायालयाला अहवाल देणे, डी FIR नोंदवणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी न्यायालयाला अहवाल देणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया घरगुती हिंसाचार प्रकरणात अंतरिम आदेश कोण देऊ शकतो? ऑप्शन आहे ए संरक्षण अधिकारी, बी पोलीस निरीक्षक, सी दंडाधिकारी, डी जिल्हाधिकारी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दंडाधिकारी. घरगुती हिंसाचार प्रकरणात अंतरिम आदेश दंडाधिकारी देऊ शकतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रोटेक्शन ऑर्डरचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए आरोपीला अटक करणे, बी पीडित महिलेला त्वरित संरक्षण देणे, सी खटला बंद करणे, डी घटस्फोट देणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पीडित महिलेला त्वरित संरक्षण देणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया भारतामध्ये महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए 1985, बी 1990, सी 2000, डी 2006. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1985. भारतामध्ये महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना 1985 या वर्षी झाली. आता पुढचा प्रश्न घेऊया राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1990, बी 1992, सी 1995, डी 2000. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1992. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 या वर्षी झाली. आता यानंतरचा प्रश्न घेऊया भारताच्या संविधानातील कोणता अनुच्छेद महिलांना समानतेचा हक्क देतो? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 14, बी अनुच्छेद 15, सी अनुच्छेद 16, डी वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. भारताच्या संविधानातील अनुच्छेद 14, अनुच्छेद 15, अनुच्छेद 16 हे अनुच्छेद महिलांना समानतेचा हक्क देतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. आता पुढचा प्रश्न घेऊया बाल संरक्षणासाठी कार्य करणारी
राष्ट्रीय संस्था कोणती? ऑप्शन आहे ए राष्ट्रीय महिला आयोग, बी NCPCR, सी NHRC, डी NCBC. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी NCPCR. आता पुढचा प्रश्न घेऊया. घरगुती हिंसाचार कायदा कोणत्या स्वरूपाचा आहे? ऑप्शन आहे ए शिक्षात्मक, बी सुधारात्मक, सी प्रतिबंधात्मक, डी वरील सर्व. तर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. घरगुती हिंसाचार कायदा शिक्षात्मक, सुधारात्मक, प्रतिबंधात्मक या स्वरूपाचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. आता पुढचा प्रश्न घेऊया. संरक्षण अधिकारी हा कोणत्या न्यायालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करतो? ऑप्शन आहे ए सत्र न्यायालय, बी उच्च न्यायालय, सी दंडाधिकारी न्यायालय, डी सर्वोच्च न्यायालय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दंडाधिकारी न्यायालय. संरक्षण अधिकारी हा दंडाधिकारी न्यायालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. महिला सशक्तीकरणासाठी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला दिवस कोणता? ऑप्शन आहे ए 8 मार्च, बी 26 नोव्हेंबर, सी 15 ऑगस्ट, डी 2 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 8 मार्च. महिला सशक्तीकरणासाठी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला दिवस 8 मार्च आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.